नमस्कार मित्रांनो, मी विनोद गवळी आपल्या सर्वांचं स्वागत करतो युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण आपल्या ह्या युवा स्पंदन कार्यक्रमामध्ये युवकांना प्रेरणादायी अशा महानुभावांना आमंत्रित करीत असतो. आज असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व जे आपल्या अकोला जिल्ह्यातील किनखेड पूर्णा या गावचे रहिवासी आहेत, ते आज आपल्यासोबत या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. त्यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते सध्या दुय्यम ठाणेदार म्हणून मालेगाव जहागीर येथे कार्यरत आहेत. तर सरांचा प्रवास हा अत्यंत खडतर परिस्थितीमधून सुरू झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून त्यांनी संघर्ष करून ते आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्याविषयी आणखी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. त्यांचे स्वागत करूया. सर, आपले आकाशवाणी अकोल्याच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर नमस्कार. सर, मी जसं सुरुवातीला म्हटलं की तुम्ही अत्यंत खडतर परिस्थितीमधून या पदापर्यंत पोहोचलेले आहात. याविषयी आमचे जे युवक मित्र आहेत, युवा श्रोता आहे, यांना काय सांगाल? सर मी माझा परिचय देतो. पहिले माझं नाव पांडुरंग राजहंस इंगळे, किनखेड पूर्णा, तालुका काकोट, जिल्हा अकोला. तर किनखेड या गावी मी पहिल्या वर्गापासून ते 7व्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 8वीपासून ते 12वीपर्यंत यावेळेला मी महात्मा गांधी विद्यालय गांधीग्राम या ठिकाणी शिकलो. आणि त्यानंतर पुढील शिक्षण हे माझं अकोला येथे शिवाजी कॉलेज तसेच SA कॉलेज या ठिकाणी झालं. आता शिक्षण घेत असताना मला ज्या काही समजा अडचणी होत्या, सर्वात पहिले म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे किंवा होती. त्यावेळेला आईवडील शैक्षणिक अज्ञान, त्यांनी शाळेमध्ये मला टाकलं. तर त्यानंतर 7वी 8वीपर्यंत शिक्षणानंतर थोडा आर्थिक संघर्ष झाला. यावेळेस माझ्यासमोर एकच म्हणजे ऑप्शन होतं की शिका हे नव्हतं, कमवा आणि शिका हे ऑप्शन होतं. तर त्यामुळे मी आईवडिलांना लहान लहान जी छोटी छोटी कामं असतात शेतीमधली, जसं तर की आपल्या भागात कापूस वेचणे, मुगाच्या शेंगा तोडणे, परत निंदण, शेतीमध्ये लहान लहान जी कामं असतात ती लहान लहान कामं मी आईसोबत वडिलांसोबत सुट्टीच्या वेळेत ती कामं मी करत होतो. तर असं करत करत माझं समजा 10वीपर्यंत शिक्षण झालं. दरम्यान 7व्या वर्गामध्ये असताना मला आमच्या त्यावेळच्या वर्ग शिक्षिका श्री पाटकर मॅडम यांनी पण अभ्यासाकरता प्रोत्साहित केलं होतं. तर स्कॉलरशिपची एक्झाम होती. त्या एक्झाममध्ये मी त्यावेळी त्याला पात्र ठरलो. त्यामुळे तो पण मला हातभार लाभला होता. म्हणजे जसं की दरवर्षी मला 1000 रुपये काहीतरी ते स्कॉलरशिप मिळायची. तो पण मग तो हातभार त्या शाळेमधून स्कॉलरशिपच्या परीक्षेमधून लाभला होता. बाकी इकडे मग 8व्या 9व्या 10व्या वर्गात आल्यानंतर माझे जे वर्ग शिक्षक आहेत श्री आत्माराम जाधव सर, त्यांनी तो गुण ओळखून म्हणजे आर्थिक परिस्थिती आहे, तर त्यांनी ते कधीच माझं कॉन्फिडन्स कधी कमी होऊ दिला नाही. तर त्यांनी मला वेळोवेळी बरोबर अभ्यास करून घेत, काही अडचणी आल्या तर त्या सांगत, असं माझं 10वीपर्यंत झालं. तर त्यानंतर 11वी आणि 12वी कॉलेजला असताना मला पटोकार सरांनी म्हणजे प्रोत्साहित केलं होतं. आणि त्यानंतर 11वीला मला रेग्युलर मी कॉलेज करू शकलो नव्हतो. म्हणजे कधी अर्न कधी लर्न असं करत करत त्या 11वीच्या वेळेला थोडं जो फोकस आहे 12वीचा तो थोडासा फोकस कमी झाला होता. ॲक्च्युली 12वीमध्ये टार्गेट असं होतं की मला त्यावेळेस D.Ed करायचं होतं. D.Ed करायचं होतं. D.Edचा खूप जोर सुरू होता. हो. आणि मलाही असं वाटलं की म्हणजे ताबडतोब मिळणारं यश आहे, तर लवकरच घरी हातभार होईल, म्हणून मी ते D.Edचं टार्गेट समोर ठेवून अभ्यास करत होतो. पण झालं काय की मी 12वीला म्हणजे थोडंसं 11वीमध्ये रेग्युलर न गेल्यामुळं किंवा कॉलेज पूर्ण न केल्यामुळं 12वीमध्ये म्हणावं तसं म्हणजे पेपर वगैरे खूप चांगले गेले होते. तर त्यावेळेस मला माझा जो पेपर होता इकॉनॉमिक्स, बाकीच्या विषयात मला भरपूर मार्क्स होते, परंतु इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयानं मला मागे आणलं. तर ते म्हणजे आर्थिक परिस्थिती आणि तो अर्थशास्त्राचा पेपरनं माझं त्या आर्थिक परिस्थितीचं परीक्षाच घेतली होती आणि तो निकाल खाली आला. त्या खाली आल्यामुळे काय झालं की तो D.Edला ते मार्कच नाही पडले मला D.Edसाठीचे. मग तिथून पुन्हा मला टार्गेट सेट करावं लागलं. हे करताना तेव्हा माझे आईवडील हे जेमतेम म्हणजे 60पर्यंत पोहोचले. तर 60पर्यंत पोहोचल्यामुळे मला त्यांच्याकडून घराची जबाबदारी येऊन
ठेपली होती. त्यांच्याकडून अशी अपेक्षा होती की बाबा लवकर कामाला लाग. तर मी पुन्हा टार्गेट मग सेट असं करावं लागलं की माझ्या हाती काही मासिकं पडले. गावामध्ये बघा जो रद्दीवाला येतो त्या रद्दीवाल्याकडून जे रद्दीचे पेपर असतात त्या पेपरच्या मध्ये मी ते म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे काही कात्रण वगैरे कापून ते वाचत होतो. तर त्याच्यामधून मला कळलं की बाबा हे MPSC असं क्षेत्र आहे की ते मला फक्त माझ्या एकट्याच्या मेहनतीवर ते मला समोर नेऊ शकते. जसं की कमवा आणि शिका या बेसला पकडून ते मला समोर नेऊ शकते. तर म्हणून मी काय केलं की आणखीन ते मासिकं वगैरे वाचत गेलो. त्या पद्धतीनं समजा मग BA फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल या वर्षी ते अभ्यास करत गेलो. मग मी अकोला येथे येऊन जी काही कामं होती ती कामं केली. कधी कधी मी त्या एका हॉटेलवर वेटर म्हणून पण राहिलो. अच्छा. तर त्या वेटर असताना माझ्याच कॉलेजची मुलं आणि मुली तेव्हा त्या हॉटेलमध्ये यायच्या. अच्छा. तर तेव्हाची अवस्था म्हणजे काय असेल ती मला सध्या पण मला ते गहिवरून येत आहे. परंतु त्यात एक वेळा आमचे परत तेच पटोकार सर एक वेळा त्या तिथं आले. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला विचारलं की तुझं टार्गेट काय आहे. तर मी त्यांना तेच सांगितलं की सर मला MPSC मार्फत एखादं अधिकारी पद मला कमवायचं आहे. तर त्यांनी ते जसं नुसतं लढ म्हणा असं तोंडाने म्हटलं, पण त्यांच्या पाठीमध्ये ज्यांनी थाप मारली त्या थापेत शब्द पण होते की पण नुसतं लढ तू असं ते प्रोत्साहन होतं. मग त्यानंतर सर मी बाकीची पण कामं करत राहिलो. तर दरम्यान मी कुठेतरी असं ऐकलं होतं की पुणेकडे भरपूर कंपन्या आहेत. अच्छा. तर मग मी त्या कंपन्यांचा शोध घेऊन पुण्याला पण गेलो. बरं. की कमी वेळेत झालं पाहिजे. तर पुण्याला तिथं गेल्यानंतर काहीच ठाव ठिकाणा नाही. तिथं म्हणजे कुठं जायचं काय जायचं फक्त एवढं माहित होतं की कंपन्या आहेत. तर मी सर्वात पहिले तिथं चाकण 1 चाकण 2 असा तो एरिया आहे त्या एरियामध्ये फक्त तिथं दाखल झालो. तर तेव्हा तिथं गेलो तेव्हा अक्षरशः माझ्याकडे तिथं जायला भाड्याला पैसे पण नव्हते. माझा मित्र आहे सचिन रामदास इंगळे, असं काहीतरी आम्ही ते कॉन्ट्रीब्यूट करून मी तिथून गेलो. त्या ठिकाणी सर मग मी कंपनीच्या शोधामध्ये असताना मला राहायला जागा वगैरे नव्हती. मग असंच आपल्याकडे विदर्भातली मुलं त्या ठिकाणी गेलेली होतीच. त्यांचा तिथं गेल्यानंतर टच हाच की विदर्भातला आहे आपले पण तर त्यांच्यासोबत मी तिथं राहू लागलो. परत मग त्या कंपनीमध्ये असं कामाचं म्हणजे शोधून असं तो संघर्ष करून ते पैसे कमी वेळेत जमा करून परत अकोल्याला आलो. अकोल्यामध्ये काही ठिकाणी असंच क्लासवर जायचो. आणि क्लासची व्यवस्था कशी आहे की ते पूर्ण कोर्स असते 6 महिन्याचा 4 महिन्याचा. पण तो कोर्सपर्यंत पूर्ण पोहोचेपर्यंत माझ्याकडे तेवढे पण ते पुरणार नव्हते. म्हणून मी काय करायचो की 1-1.5 महिन्याचा क्लास करून त्यानंतर तिथं जे मला मित्र मिळाले त्या मित्रांचा एक वेगळा ग्रुप स्टडी माझ्या सारखे तसे ग्रुप स्टडी तयार करून मग मी पुढचा अभ्यास केला. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये मी पास झालो नाही, परंतु म्हणजे तिसऱ्या प्रयत्नामध्ये मी PSI झालो त्यानंतर. अच्छा. म्हणजे हा तुमचा जसं मी सुरुवातीला म्हटलं खडतर प्रवास तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये मांडला. आणि तुम्ही श्रोत्यो आपण रेडिओवर असल्यामुळे आपल्याला दिसत नाही ऐकू येते, त्यामुळे मी सरांना पाहत आहे की त्यांचा प्रवास सांगताना भावूक झालेले होते. तुम्ही हे जी सर्व परिस्थिती जी सांगितली त्यामध्ये असं लक्षात येते की तुमच्या यशामध्ये शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची होती. तुम्हाला माध्यमिक किंवा प्रायमरी शिक्षण घेताना पण शिक्षकांनी खूप सपोर्ट केला. तुम्हाला एक अधिकारी व्हायचं होतं, पण अधिकारी होताना मला पोलीसच व्हायचं आहे किंवा PSI व्हायचं आहे असं तुम्ही काही ठरवलं होतं का? आणि ठरवलं असेल तर यामागची काही प्रेरणा आहे का की तुम्ही कोणाला बघितलं होतं की हा अधिकारी झालेला आहे, पोलीस अधिकारी झालेला आहे, असं काही इन्सिडेंट्स आहे का? तेच मी जेव्हा ते 2004ला नापास झालो होतो, ठीक आहे. तर त्यावेळेस काय झालं की आमच्या म्हणजे गावातील शैलेश शेळके सर आहेत, परत संतोष डाबेराव सर आहेत, हे यांचे नुकतेच निकाल 2005च्या आसपास काहीतरी ते PSI म्हणून निकाल आले होते. अच्छा. बस त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांना ते गावात पहाटे उठून त्यांची प्रॅक्टिस, त्यांचे ते गोळाफेक, तर त्यांची ते प्रॅक्टिस पाहून मला असं वाटलं की हे मी करू शकतो. आणि मग त्या पद्धतीनं मी शारीरिक आणि स्पर्धा परीक्षेचे पेपर असा अभ्यास करू लागलो. म्हणजे मला इथं आपल्या जे तरुण मित्र आहे किंवा जे तरुण युवक आहे त्यांना इथं आवर्जून सांगावंसं वाटेल की आजचं जे युग आहे हे सोशल मीडियाचं आहे. इथं तुम्हाला एक क्लिक केलं की सर्व गोष्टी अवेलेबल होऊन जातात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते आणि सोयीसुविधाही बऱ्याचशा उपलब्ध आहे आजच्या प्रमाणात. पण सरांचा जो प्रवास आहे त्यावेळेस
त्यांच्या घरी लाईट्स पण नव्हती, तरी त्यांनी एक जिद्द त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी ते प्रयत्न सोडले नाही आणि आपली जी इच्छा होती की एक अधिकारी व्हायचा आहे आणि आज ते या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. सर, आपण पाहतो की सध्या अनेक विद्यार्थी किंवा तरुण मुले पोलीस भरतीची तयारी करीत आहेत आणि काही जण MPSC मार्फत PSI बनण्याची सुद्धा तयारी करीत असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना किंवा या तरुण मुलांना तुम्ही ह्या MPSC बाबत किंवा पोलीस भरती बाबतीत काय सांगाल? त्यांना सांगणं असं आहे माझं की हे बघा, आता पोलीस भरती किंवा PSI हे जे अधिकारी आहेत यांचा अभ्यास करताना मुलं काय करतात की सुरुवात करतात परीक्षेमध्ये, तिथून ते निकाल आला नाही की तिथनं ते सोडून टाकतात. परंतु ते पुढच्या वर्षी जेव्हा म्हणजे पुढच्या वर्षी जर त्यांनी न सोडता अभ्यास सतत ठेवला तर नवीन स्पर्धकपेक्षा ते कधीही अव्वलच असतील. मग त्यांनी तो अभ्यास कंटिन्यू करावा. पहिल्या भरतीमध्ये, दुसऱ्या भरतीमध्ये म्हणजे तो अभ्यास पूर्ण करायचा प्रयत्न करावा. याच्यामध्ये काय की बेसिक विषय असतात. आता पोलीस भरतीला मराठी विषय आहे, गणित विषय आहे, बुद्धिमत्ता विषय आहे. या बेसिक अभ्यासावर जर म्हणजे विषयावर जर अभ्यास केला तर पुढच्या वर्षी पण हेच मुद्दे असतात, हाच अभ्यास असतो. बरोबर. तर यावर्षी समजा जर त्यांना त्या 3 विषयामध्ये 75 पैकी जर समजा 50 पडले तर होऊ शकते पुढच्या वर्षी 60 पडतील, 65 पडतील. तेच सेम पोझिशन PSIची. आता बेसिक विषय जे आहेत त्या बेसिक विषयावर जर अभ्यास केला तर आता ते मराठी, गणित हे नॉलेज काही बदलणार नाही आहे. तर ते यावर्षीचा अभ्यास पुढच्या वर्षी कामा पडून असं आपण पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात, जसं की मी केलं होतं. बरं. तर माझं हे पहिल्या प्रयत्नामध्ये झालंच नव्हतं कदाचित. पहिल्या प्रयत्नामध्ये मला 27 मार्क्स कमी पडले होते PSIला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मला 1.5 ते 2 मार्क्स कमी पडले आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये मला 36 मार्क्स निकालापेक्षा शिल्लक आहेत. तर असं एक आपण टार्गेट समोर ठेवून त्यांनी ते अचीव करायला पाहिजे. आणि सोपं आहे, कठीण काहीच नाही आहे. जसं आता आपण काय करतात मुलं की एक ना धड भाराभार चिंध्या, मग याचाही फॉर्म भरतो आपण, त्याचाही फॉर्म भरतो. ठीक आहे ना, आपण जे टार्गेट निवडलं आहे त्या टार्गेटवर आपण फोकस केलं तर साहजिकच तिथपर्यंत आपण पोहोचतो. आता बरेचसे उदाहरणं सांगता येतील. तर मी मोठं एक उदाहरण देतो तुम्हाला की विराट कोहली काय करतो. विराट कोहली 8व्या वर्गापासून 9व्या वर्गापासून त्यांनी शाळेचं म्हणजे शाळेत त्यांचं हे नाही आहे, परंतु त्यातला जो मूळ गुण आहे त्या मूळ गुणावर फोकस करून आज टॉपवर आहे, जागतिक लेवलवर आहे. असं हे जर इतक्या मोठ्या लेवलवर होते तर हे आपल्याला फक्त एक छोटीशी स्पर्धा परीक्षा पास करायची आहे, जेव्हा की ते 1 वर्ष 2 वर्षात कव्हर करता येईल. थांबायची तयारी पाहिजे, सगळं होऊन जाते. म्हणजे सातत्य खूप आवश्यक आहे. अपयशाला न घाबरता, अपयश आले तर त्या सोडून न देता पुन्हा प्रयत्न करणे. तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला जवळपास 3ऱ्या प्रयत्नामध्ये तुम्ही PSI झालात. त्याचप्रमाणे जर कधी प्रयत्न करत राहिलो तर एक दिवस यश हे नक्कीच मिळते. एकंदरीत आपण पाहतोय की आपण मागील आता 15-20 मिनिटं जे बोलत आहोत म्हणजे यामध्ये युवक फोकस आहे बघा. बरोबर. म्हणजे आता आपण बघा याच्यातून काय असताना काय केलं आणि आता काय झालो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आज काय आहो हे महत्त्वाचं आहे, काय होतं हे महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा कोणी तुम्हाला विचारणार नाही की हे तुमचा पहिला प्रयत्न होता का दुसरा प्रयत्न होता. आज तुम्हाला ते अचिव्हमेंट त्या टार्गेटवर तुम्ही पोहोचला आहे तर म्हणजे ते यश प्राप्ती झालेली आहे. पोलीस अधिकारी म्हटलं की तुम्हाला तुमची कौटुंबिक जबाबदारी पण पार पाडावी लागते. कधी कधी आपल्या कौटुंबिक जबाबदारीला बाजूला सारून तुम्हाला कर्तव्यावर हजर राहावं लागते. तर याविषयी तुम्ही आणखी काय सांगाल आणि असा एखादा अनुभव आहे का की जो आमच्या श्रोत्यांना तुम्ही शेअर करू शकाल? निश्चित. तर आता कसं आहे की जेव्हा सण उत्सव असतात नेमकं त्यावेळेस सर्वांना सुट्या असतात, शासकीय सुट्या म्हणा, सर्व समाज जेव्हा आपण सण उत्सव साजरे करत असतो तर नेमकं त्याच वेळी पोलीस बांधवांच्या सुट्ट्या बंद असतात. तसं उदाहरणार्थ दिवाळी आहे. तर दिवाळीला म्हणजे एकाच वेळी सर्व अधिकारी म्हणा किंवा सर्व स्टाफ म्हणा नाही जाऊ शकत, किंवा सण कोणतेही असू द्या. तर त्या दिवशी म्हणजे पोलिसांचे सण जे आहेत ते प्रॉपर त्या दिवशी नसतात. अच्छा, त्या दिवशी सण साजरे नाही करू शकत. दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी असतात. बरोबर. आता माझ्या घरी जसं होळी सण आहे तर हा होळी सण आम्ही 3ऱ्या दिवशी साजरा करतो.
तर ती सवय आमच्या मुलांना पण झालेली आहे. बरोबर. मुलांना, पत्नीला, की नाही आजचा सण आपल्याकडे नाही आहे, आपले वडील म्हणजे आज ऑन ड्युटी आहेत. मग ते 2 दिवस आल्यानंतर होळी असो, दिवाळी असो, दसरा असो, आता असे सण आम्ही तिसऱ्या दिवशी साजरे करतो. त्यातल्या त्यात दिवाळी सण असा आहे की आम्ही कधी भाऊबीजला आम्ही म्हणजे 2 दिवस नंतर, 3 दिवस नंतर येऊन की कधी त्या जे भाऊबीजचे जे 5 दिवस आहेत, तो दिवाळीचे जे 5 दिवस आहेत, त्यानंतर तो पूर्ण आठवडा झाल्यानंतरही आमचे सण चालूच असतात. तर हे कर्तव्यावर म्हणजे आपण प्राधान्य दिल्यामुळं आपण कर्तव्यावर असतो. आणि ही सवय माझे म्हणजे स्वतः वैयक्तिक माझ्या पत्नीला, मुलाबाळाला, कुटुंबाला झालेली आहे. त्याच्याबद्दल आमचा काहीच म्हणजे कधी वाद निर्माण होत नाही. वाद नाही आणि आमची त्याला म्हणजे हे दोष पण नाही, आणि म्हणजे अपेक्षा पण नाही. म्हणजे अपेक्षा नाही, कारण की ते कर्तव्य आहे, ते आद्य कर्तव्य करून आम्ही ते काम करतो. आणि फक्त मीच नाही असल्याशिवाय तुम्ही ड्युटी व्यवस्थित प्रकारे करू शकत नाही. आणि फक्त मीच नाही तर तळागाळातला पोलीस कॉन्स्टेबल, ते आमचे वरिष्ठ अधिकारी, सर्वांनाची परिस्थिती सारखीच आहे. बरोबर. म्हणजे असं म्हटलं जाते की तुम्ही ड्युटीवर हजर आहात म्हणून आम्ही शांतपणे आमची दिवाळी साजरी करू शकतो. वगैरे सगळं सोडून तुम्हाला तिथे हजर राहावं लागते. आणि एक अधिकारी म्हटल्यानंतर एक जबाबदारी तुमच्यावर राहते आणि ती जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागते. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका गाण्याची. तुमच्या आवडीचं कोणतं गाणं तुम्ही आमच्या श्रोत्यांना ऐकवणार आहात? माझ्याकडे गाण्यांची तर खूप यादी आहे, परंतु आता जस्ट आपण जिंदगी की यही रीत है हे गाणं माझ्या आवडीचं आहे. आपण जर ते ऐकवलं तर बरं होईल. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। जिंदगी रात भी है, सवेरा भी है। जिंदगी रात भी है, सवेरा भी है। जिंदगी है सफर और बसेरा भी है। जिंदगी है सफर और बसेरा भी है। जिंदगी एक पल दर्द का गाँव है, दूसरा सुख भरी छाँव है। हर नए पल नया गीत है, जिंदगी की यही रीत है। जिंदगी की यही रीत, जिंदगी की यही रीत है।
जो छाए तो हम मुस्कुराते रहे, गम का बादल जो छाए तो हम मुस्कुराते रहे, अपनी आँखों में आशाओं के दीप जलाते रहे। आज बिगड़े तो कल फिर बने, आज रूठे तो कल फिर मने, वक्त भी जैसे एक मीत है, जिंदगी की यही रीत है, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी। श्रोतेहो, आपण बातचीत करत आहोत पांडुरंग राजहंस इंगळे साहेब यांच्याशी. सर दुय्यम ठाणेदार आहेत मालेगाव जहागीर वाशिम येथे. सर, आम्ही नेहमी पाहतो की विविध जाहिरातींच्या माध्यमातून किंवा अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमातून महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल हे 24 तास कार्य करते. बरोबर आहे सर. तर याविषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना आणखी काय सांगाल? सर, महिला, विद्यार्थी आणि जे लहान मुलं मुली असतात यांच्याबद्दल पोलिसांचं म्हणजे आम्हाला म्हणजे प्राधान्यक्रम देऊन त्यांच्याविषयी काम करावं लागतं. जसं आता शाळेत म्हणजे आमच्या पोलीस विभागातर्फे पोलीस काका, पोलीस दिदी अशी उपक्रम राबवून त्या शाळकरी मुलांना वेळोवेळी भेटी देऊन त्यांना समाजातलं किंवा गुन्हेगारीचं त्यांना अवेअरनेस म्हणून त्यांना नॉलेज आम्ही वेळोवेळी देत असतो. जसं म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी ते 7 जानेवारी या दरम्यान पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा असतो, सप्ताह असतो तो डे पण सप्ताह पण. तर त्या सप्ताहामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांना म्हणजे कायद्याचं नॉलेज आपण देत असतो. तसेच लहान मुलामुलींना जसं आता समाज विघातक प्रवृत्ती आहेत म्हणजे बॅड टच, गुड टच याविषयी त्यांना नॉलेज, परत पोलिसांचं त्यांच्या कामकाजात म्हणजे त्यांच्या कामात कशी मदत घ्यायची. आता बरेचदा काय होते की पोलीस दिसला की आपण घाबरतो किंवा मुलं मुली घाबरतात, पण त्यांच्या मनातून ही भीती आम्ही घाबरणे ही भीती काढून टाकून जसं पोलीस आहे कशासाठी तर याचं आपण त्यांना ज्ञान देत असतो की म्हणजे वेळोवेळी समजा पोलीस आता वेळ घटना घडतात, कुठं अपघात आहे, वाहतूक नियमन, मिसिंग, काही अशा घटना असतात की त्या मुलांमध्ये घडतात. तर या सगळ्या घटनेची माहिती देऊन पोलीस हे त्यांच्याकरता आहेत उपलब्ध असं त्यांना आम्ही जाणीव त्यांची करून देत असतो. आणि वरिष्ठ अधिकारी आम्हाला पण याबद्दल मार्गदर्शन करून त्या पद्धतीनं ते कामकाज करून घेत असतात. इंगळे सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटी आलेलो आहोत. आपली ही जी मुलाखत आहे त्या मुलाखतीचा केंद्रबिंदू आहे युवक. ह्या युवकांना तुम्ही तुमच्या माध्यमातून मुलाखतीच्या शेवटी कोणता संदेश द्याल? हे बघा, प्रत्येक युवक जो आहे, प्रत्येक युवकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या आहेत. परंतु आज रोजी ज्या ठिकाणी आहे युवक त्यांनी स्वतःला म्हणजे चेक करावं की ज्या ठिकाणी तो आहे तिथून त्या फील्डमध्ये तो म्हणजे त्यातला तो टॉप कसा जाईल. उदाहरणार्थ एखादा युवक आहे, त्याला शेतीविषयी आवड आहे, तर त्यानं त्या फील्डमध्ये टॉप व्हावं. मग त्या अँगलनं आपली जी आजची कंडिशन आहे ती आजची कंडिशन परिस्थिती त्यांनी सुधारावी. काही मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत तर त्यांनी त्या लेवलवर या म्हणजे संकटांचा, काही अडचणी आहेत त्यांचा बाऊ न करता समोर म्हणजे चालत राहावं. आता काही युवकांनी कसं आहे की व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या कुटुंबाची, आपल्या म्हणजे समाजाची अवस्था ही समोर म्हणजे प्रगती करावी त्यांनी. श्रोतेहो, आपण आज चर्चा केली पांडुरंग राजहंस इंगळे सरांनी व्यवस्थित प्रकारे आपल्याविषयी, समाजाविषयी, त्यांच्या जॉबविषयी आणि युवकांना खूप चांगला संदेश दिलेला आपण पाहिला. सर, आपण इथे आलात, आमच्या श्रोत्यांना एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल मी आकाशवाणी अकोलातर्फे आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. बस खुद की ही सुनता बातें ये नादानी से है नाते ये हुर्राता आते जाते ये दिल को कहता ये नाते ये वो देखे हैं आंखों में किस्मत की आंखें डाले हवा के कानों में जाके कहे किस्मत कितनी है. ये जिद्दी है, ये जिद्दी है, ये जिद्दी है, जिद्दी है, ये जिद्दी है, ये जिद्दी है, ये जिद्दी है, ये जिद्दी है, जिद्दी है, ये जिद्दी है.